गोलू, मी या खेळण्यासोबत जरा वेळ खेळू का? नाही, मीच याच्यासोबत खेळेन. तू ते आवळ्याचं झाड पाहिलंयस का? आवळा पाहिलाय, पण अजूनपर्यंत झाड नाही पाहिलं. हेच आहे आवळ्याचं झाड. हे गाव किती सुंदर आहे. शहरात तर असं काहीच नसतं. मंजू, हे बघ कच्चे आवळे. मंजू, आपण आवळे तोडून खायचे का? हो, मी कधीच कच्चे नाही खाल्ले. घरी फक्त लोणचं मिळतं, तेच खाल्ले आहे. चल तर, आज आपण कच्चे आवळे खाऊ. उफ, मला चढता येत नाहीये. झाड ओलंय म्हणून पाय घसरतोय. जरा ते लाकूड आण बरं. आत्ता आणते. आणलंस? हे ना ओल्या झाडावर चढायला मदत करेल. गोलू, सांभाळून तोड हा. अरे, आवळ्याचा पाऊस. मंजू, सगळे आवळे उचल ना. भरपूर झाले गोलू, खाली ये. बाकीचे आपण उद्या तोडू. मंजू, तू का नाही खात आहेस? खाऊन तर बघ ना. किती तुरट आहेत, याला तर काही चवच नाही. एखादा अजून खाऊन बघते. मंजू, तू पहिल्यांदा कच्चा आवळा खातेय ना, म्हणून. अरे, हा पण तुरट आहे. तुम्ही याला कसे खाता? जसं पेरू खातो ना, तसंच खातो. काही हातात ठेव, थोडे आजीला पण देऊ. आवळा खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने पाणी प्यायचं असतं, तेव्हाच मजा येते. कसली मजा? तू पिऊन तर बघ ना, तेव्हाच तुला समजेल. काय? बघ, पोपटाला पण कळलं. ते काय आहे गोलू? ती आहे वाळलेल्या गवताची झोपडी. पीक काढल्यावर हा वाळलेला चारा उरतो ना, आजीच्या हिरा गाईला हा चारा खूप आवडतो. छत बनवायला सुद्धा याचा वापर करतात. काय? या वाळलेल्या गवतात कोंबडी पण पाळतात का? नाही ग, ती तर अंडी उबवायला यामध्ये बसते. चाऱ्यामध्ये ती सुरक्षित राहतात. आपण अंडी घेऊन जाऊ असा विचार करून कोंबडी ओरडते. अगं कोंबडे, तुझी अंडी आम्ही नाही घेणार. याच विहिरीचं सगळे पाणी पितात. अरे, ह्यातून कसं पाणी काढायचं? त्याच्यासाठी पण एक वस्तू आहे. मला आईने गरम पाणी प्यायला सांगितलंय. हे पाणी पिऊन काही नाही होणार. तू हे पिऊन तर बघ. अरे, किती स्वच्छ पाणी. पिते ना मी. अरे, किती गोड आहे. जसं कुणी या पाण्यात साखरच मिसळली आहे गोलू. साखर नाही मिसळली. आवळा खाऊन पाणी प्यायल्यावर असंच लागेल. गोड लागलं असेल ना? तुझं सैन्य तर सगळं संपलं, म्हणजे मी जिंकले. अरे, संपलं नाहीये. माझ्याजवळ अजून राजा उरलाय. तुझ्या राजाला पण मी हरवेन. हे काय झालं? मी जिंकले, मी जिंकले. मंजू, फक्त हेच नाही, माझ्याजवळ अजूनही गंमत आहे. अरे, ती काय? डंटडन. वा, हे काय आहे? तू हात समोर कर ना. अरे बापरे. तू काय व्यापाराच्या गोष्टीतील बुद्धूभूत आहेस?
बुद्धभूत? कोण आहे हे बुद्धभूत? मिठाईवाल्याच्या गोष्टीतील बुद्धभूत. ही कुठली गोष्ट आहे गोलू? मला पण ऐकव ना प्लीज गोलू, प्लीज गोलू. ठीक आहे ऐकवतो. श्रावणात गरजत बरसत खूप पाऊस येतो आहे. पावसात भिजत झाड वेली वाऱ्यासोबत डुलतात आहे, वाऱ्यासोबत डुलतात आहे. श्रावणात गरजत बरसत खूप पाऊस येतो आहे. पावसात भिजत झाड वेली वाऱ्यासोबत डुलतात आहे, वाऱ्यासोबत डुलतात आहे. पावसात भिजत झाड वेली वाऱ्यासोबत डुलतात आहे, वाऱ्यासोबत डुलतात आहे. शेतातला चिखल खेळू चला पावसात मित्रांनो, चला पावसात मित्रांनो. सगळे मजा घेऊया मजेदार पावसाचा, या मजेदार पावसाचा. बरसत खूप पाऊस येतो आहे. पावसात भिजत झाड वेली वाऱ्यासोबत डुलतात आहे, वाऱ्यासोबत डुलतात आहे. श्रावणात गरजत बरसत खूप पाऊस येतो आहे. पावसात भिजत झाड वेली वाऱ्यासोबत डुलतात आहे, वाऱ्यासोबत डुलतात आहे. शेपुटवाली कोंबडी, शेपुटवाली कोंबडी, शेपुटवाली कोंबडी, हा शेपुटवाली कोंबडी. कोको कोको कोकी कोकी उड़ नको कोंबडी, उडू उडू हो कोंबडी, उड़ नको कोंबडी. शेपुटवाली कोंबडी, हा शेपुटवाली कोंबडी. कोको कोको कोकी कोकी उड़ नको कोंबडी, उडू उडू हो कोंबडी, उड़ नको कोंबडी. किती सुंदर आहे गाव, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे हे गाव, किती सुंदर आहे. खुणावतात हे गगन नदी प्रेमाने सोबत खेळण्यासाठी. हसून डोलतात खेळकर रंगबिरंगी फूल, हसून डोलतात खेळकर रंगबिरंगी फूल. गातात आहे पक्षी झुलत्या झाडांसोबत, हलत्या झाडांसोबत. मुलं बागडतात आनंदाने खेळत राहतात, मुलं बागडतात आनंदाने खेळत राहतात. शिट्ट्या मारून आनंदाने खेळत राहतात, मुलं खेळत राहतात. निसर्ग सुंदर आहे गावाचा, निसर्ग सुंदर आहे, निसर्ग सुंदर आहे गावाचा, निसर्ग सुंदर आहे. सुंदर निसर्ग बघण्यासाठी गावात या हो, आमच्या गावात या हो. सुंदर निसर्ग बघण्यासाठी गावात या हो, आमच्या गावात या हो.
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. आपण कुठे लपायचं? आपण या झाडामागे जाऊन लपायचं का? अरे बिलकुल नाही. आपण दोघं समजा एकाच ठिकाणी लपलो, तो आपल्याला लवकर शोधून घेईल. आपण एक काम करू, तू तिकडे जाऊन लप आणि मी इकडे कुठेतरी लपते. ठीक आहे, मी इकडे जाऊन लपतो. आता मी कुठे जाऊन लपू? हा, मी त्या टोपली खाली जाऊन लपते. जर मी ह्याच्या खाली लपली तर मला तर कोणीच शोधू नाही शकणार. 95, 96, 97, 98, 99, 100. कुठे लपले असतील बरं? ए बदमाश, तुला काय वाटलं? तू याच्या खाली लपलीस तर मी तुला शोधू नाही शकणार? सापडली सापडली. मला आता त्या गोपीला शोधायला पाहिजे. मी जातो. हा इथे लपलाय तर बघतोच आता मी याला. वाह, किचन मधून येणाऱ्या गोड केकचा सुवास किती छान आहे. बरोबर बोलतेस तू. चल जाऊन खाऊया. चल, मला खूप भूक लागली आहे. आई, तू ते माझ्याकडून का घेतलंस? अप्पू, हे फक्त तुझ्यासाठी नाही आहे. आपण जे काही बनवतो ते सगळ्यांसोबत मिळून खातो. चला, आता तुम्ही तिघही जाऊन पहिले हात धुवून या. बघा तर तुमचे हात किती मळकट आहेत. अप्पू, आई बरोबर बोलते. चला, आपण सगळे जाऊन आपले हात धुवूया. चला आता आपण केक खाऊया. हा अप्पू, बरोबर स्वच्छ झालेत ना? आता स्वच्छ आहे. हो हो अप्पू, खूप स्मार्ट आहे. आणि माझं काय? तू पण स्मार्ट आहेस. आणि माझं काय? हो हो, तू पण स्मार्ट आहेस. एकदा सुंदर नावाच्या गावामध्ये जोमोन नावाचा एक मुलगा राहायचा. जोमोन त्याच्या शाळेला रोज पायी जायचा. त्याची शाळा त्याच्या घरापासून जरा दूरच होती. अशाच एका दिवशी आपला जोमोन थकून भागून त्याच्या शाळेमधून परत येत होता. सगळी मुलं शाळेमधून लवकर निघाली होती. बिचारा जोमोन लठ्ठ असल्यामुळे हळूहळू चालत येत होता.
तो हळूहळू आमराईकडे चालत आला. तिथे त्याने मुलांना आंबे तोडताना बघितलं. वा, आंब्याच्या झाडावर किती आंबे आहेत. मला एक मिळाला असता तर खाल्ला असता. हा कोण आहे? अरे हा तर तो जाड्या जोमोन. तू इथे कसा? हा तर कदाचित चालू पण नाही शकणार. मित्रांनो, तुम्ही मला एक आंबा देऊ शकता का? तुम्हाला कळलं का मित्रांनो? ह्याला बहुतेक आंबा हवा आहे. जर तुला हवा असेल तर तू स्वतः का नाही तोडून घेत? बिचारा जोमोन खूप उदास झाला. तो दगड उंच फेकू शकत नव्हता. तुम्ही मला एक आंबा देऊ शकता का? नाही, आम्ही नाही देणार. मी तुम्हाला माझी कलर पेन्सिल देईन. कोणाला पाहिजे तुझी कलर पेन्सिल? आमच्याकडे पण आहे. मग तुम्हाला माझी वॉटर बॉटल देऊ का? नाही, तुझी ही जुनी बॉटल आम्हाला नकोय. तू आम्हाला वाटेल ते दे, पण आम्ही तुला आंबा मुळीच नाही देणार. हा जाड्या ना मूर्ख आहे, पण बिचारा आहे. त्याच वेळेस एक माकड झाडाच्या फांदीवर बसला होता. तो हे सगळं बघत आणि ऐकत होता. बिचारा मुलगा, सगळे मिळून त्याला चिडवतात आहे. मी त्याची मदत कशी करू? अरे हां, पिकलेले आंबे. हे आपण आता काय बघितलं? आपण जोमोनची मजा नव्हती उडवायला पाहिजे. हो, जर आपण जोमोनला हे आंबे दिले असते तर त्याने पण आपल्याला पिकलेले आंबे दिले असते. आता कसं विचारायचं त्याला? हे किती गोड आहे. मध जास्ती गोड की हे आंबे? अर्थात हे आंबे जास्त गोड आहेत. तू आम्हाला आंबा देऊ शकतो का मित्रा? आपण सगळे मिळून खाऊ. तू आम्हाला पण देऊ शकतो का हे? आपण सगळे हे वाटून घेऊ आणि खाऊ. का नाही? इकडे या. हे घ्या, खा. सगळे जण खाऊ शकतात. तू आम्हाला माफ करू शकतो मित्रा? कशासाठी? तुला आंबे नाही देण्यासाठी आणि जाड्या म्हणण्यासाठी. काही हरकत नाही. आता तुम्ही सगळे माझे मित्र आहात, हो ना? ते पुरेसं आहे. आम्हाला कच्चे आंबे मिळाले, आम्हाला पिकलेले आंबे मिळाले आणि आम्हाला चांगला मित्र पण मिळाला. आम्हाला कच्चे आंबे मिळाले, पिकले आंबे मिळाले आणि एक मित्रही मिळाला. आणि अशा प्रकारे चांगल्या मनाच्या जोमोनला भरपूर आंबेही मिळाले आणि भरपूर मित्रही मिळाले. अरे, अजून तुझं चॉकलेट खाऊन झालं नाही का? नाही अप्पू दादा. मी माझं चॉकलेट पहिले संपवायला नाही पाहिजे होतं. किट्टूंनी, तू मला तुझं अर्ध चॉकलेट देतोस का? नाही, मी नाही देणार.
जर तू मला तुझं अर्ध चॉकलेट दिलंस तर मी तुझ्यासाठी पिकलेले पेरू तोडेन. तू माझ्यासाठी पेरू कुठून आणशील? तू खोटं बोलतोयस दादा. मोठ्यांनी कधीच खोटं बोलायचं नसतं. मी खोटं नाही बोलत आहे किट्टू, खरं सांगतोय अगदी. नाही, माझा विश्वास नाहीये. ठीक आहे, चल मग माझ्यासोबत. ते बघ किट्टू, तिकडे किती सारे पेरू आहेत झाडावर. वा वा दादा, किती सारे पेरू. चल ना दादा, आपण काही पेरू तोडू. का नाही, आपण तुला पाहिजे तेवढे तोडू, पण अर्ध चॉकलेट दे. तिकडे बघ किट्टू, पोपट, पेरूच्या झाडावर पोपट. वा दादा, खरंच किती सुंदर पोपट आहे. वा वा, चल ना आपण जाऊन त्याला पकडूया. ते बघ किट्टू, पोपट नारळाच्या झाडावर गेला. मला तो हवा. चल मग झाडावर चढणाऱ्या कनरन काकांना जाऊन बोलवू. चल. काय झालं पोरांनो? तुम्ही आमच्यासाठी पोपटाला पकडू शकता का? एक पोपट? ओ, पण तुमच्यासाठी मी कुठून पकडून आणावा बरं एक पोपट? तो तिकडे आहे पोपट. तुम्ही आमच्या सोबत चलता का? बरं, मी येतो, पण आपल्याला जायचं कुठे आहे? कारण्णा काकांसोबत किट्टूंनी आणि अप्पूंनी पेरूच्या झाडाच्या दिशेने निघाले. तेव्हा किट्टूंनी वाळलेल्या नारळाच्या दिशेने आपलं बोट दाखवत म्हणाला, तो पोपट त्या झाडावरती आहे. हे घ्या तुमचा हा पोपट. तुमच्याकडे याच्यासाठी पिंजरा आहे का? हो, आमच्याकडे पिंजरा आहे. आमच्याकडे मांजरीचा पिंजरा आहे. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. दूध देणी आला, फळ देणी आला. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. हे बघ पोपटा, हे बघ आम्ही तुझ्यासाठी काय काय आणलंय. हे बघ दादा, हा पोपट किती जास्त खुश आहे. त्याला बहुतेक हा पिंजरा आवडला असावा. हो ना, खरंच हा पोपट किती खुश दिसतोय. हे सगळं काही एक बदमाश मांजर बघत होती आणि जसे अप्पूंनी आणि किट्टूंनी तिथून निघून गेले, ती मांजर त्या पोपटाजवळ आली आणि तो पोपट त्या मांजरीला पाहून घाबरून गेला. घाबरू नको, घाबरू नको. मी तर फक्त बघायला आली होती की माझ्या पिंजऱ्यात कोण आलंय. मित्रा, तू माझी मदत करशील का? कसली मदत पाहिजे? मला बाहेर काढू शकतोस का? तू इथून तशीच बाहेर जाऊ शकते. मी तर नेहमी एकटीच बाहेर पडायची. अरे मित्रा, त्या मुलांनी मला पिंजऱ्यामध्ये बंद केलंय. मी स्वतः बाहेर नाही येऊ शकत. हो, असं झालं. खूप चुकीचं झालं बिचाऱ्या. मी तुला मदत नाही करू शकत. मला कुलूप तोडता नाही येत. अरे मित्रा, मला आकाशात उंच भरारी घेत उडायचंय. मी एक निष्पाप जीव आहे रे. मला शेतामधलं धान्य खायची इच्छा आहे. पिकलेले पेरू खायचे आहेत. माझं स्वतःचं घर बनवून राहायचंय. माझे पंख पसरवून मी परत कसं उडणार? मी हे जग परत कसं बघणार? मला आता अच्छा, बरं, मी तुला एक युक्ती सांगते. पण तुला खूप लक्ष देऊन ऍक्टिंग करावी लागेल आणि त्याकरता तुला 2 दिवस उपाशी पण राहावे लागेल. करशील? ठीक आहे. इथून बाहेर निघण्याकरता मी काहीही करायला तयार आहे. ह्या क्षणापासून तुला काहीच खायचं नाहीये आणि कुठलाही आवाज नाही करायचा आहे. असं म्हणून कुरुंबी मांजर तिथून निघून गेली.
पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा अप्पूंनी आणि किट्टूंनी तिकडे आले तेव्हा त्यांनी पाहिलं की तो पोपट शांतपणे तिकडे बसला होता. त्यानं रात्री दिलेलं फळ सुद्धा खाल्लं नव्हतं. काय झालं रे, तुला भूक नाही लागली का? की तुला दिलेलं अन्न आवडलं नाही? ठीक आहे, दुसरं देतो. अप्पू दादा, हा पोपट काही खात का नाहीये? नाही रे किट्टू, त्याला बरं नसेल कदाचित. पिंजरा उघडून दे दादा. अरे किट्टू, आपला पोपट. पोपटाला उंच आकाशात उडताना पाहून अप्पूंनी आणि किट्टूंनी आश्चर्यचकित झाले. किट्टूंनी रडायला लागला. अप्पूंनी किट्टूंनीला समजावत म्हणाला, अरे आपला पोपट तर उडून गेला. अरे जाऊ दे रे किट्टू, तो बाहेर कदाचित जास्त खुश राहत असेल. जाऊ दे त्याला.